आज आपण विस्मृतीत गेलेला कोकणातील पारंपरिक पदार्थ फणोली, पिकलेल्या फणसाच्या गऱ्यापासून मस्त असा फणोली हा पदार्थ तयार करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. इथे मी फणसाचे काप घेतलेले आहेत. 1 कप हे बरोबर काप घेतलेले आहेत. ह्या फणसाच्या कापाचे आपल्याला स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. फणसाचे काप मी दाबून भरलेले आहेत ह्यामध्ये. यानंतर यामध्ये अर्धा कप आपण गूळ घेतलेला आहे. तर गूळ तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. इथे मी थोडासा गूळ जास्त घेतलेला आहे कारण की मी घेतलेला फणस जो आहे तो जास्त गोड नाही आहे, खूप असा रसाळ पण नाही आहे. जर तुम्ही बरका फणस वापरला तर यामध्ये गुळाचं प्रमाण तुम्ही कमी करून घेऊ शकता. 5-6 वेलची आणि एक छोटा तुकडा जायफळाचा मी घेतलेला आहे, यामध्ये घातलेला आहे. आणि याची आपल्याला पाणी वगैरे काही न घालता स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे बघा, हे फणसाची मी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता परातीमध्ये आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आहे. फणसाच्या 2 जाती असतात, कापा आणि बरका. बरका म्हणजे थोडासा चिकटसारखा असा फणस असतो, रसाळ असतो. बरका फणस खाल्ला जात नाही, त्यामुळे त्याचे असे पदार्थ तयार करतात. आता माझ्याकडे नव्हता असा फणस, त्यामुळे मी जो कापा फणस होता त्याचंच हे फणोले बनवते आहे. यानंतर ह्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर इथे मी तांदळाचं पीठ 1.5 कप घातलेलं आहे. चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे. आणि इथे आपल्याला घ्यायचं आहे नारळाचं दूध. साधं पाणी न वापरता आपल्याला नारळाचं दूध इथे वापरायचं आहे, यामुळे पदार्थ चविष्ट होतो. आता इथे मी थोडंसं नारळाचं दूध घातलेलं आहे. अर्धा कप हे दूध घेतलेलं आहे. थोडं थोडं करून आपण हे दूध वापरणार आहोत. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बरका फणस कसा असतो हे मी तुम्हाला सांगितलं, पण कापा फणस कसा असतो तर तो सुटसुटीत असतो, चिकट नसतो, कोरडा असतो आणि खायला एकदम उत्तम असतो. त्यामुळे कापा फणस नेहमी खातात आणि बरका फणस फेकून न देता त्याचे असे पदार्थ तयार केले जातात. असे फणसाचे बरेचसे पदार्थ आपण तयार करून घेऊ शकतो. त्यापैकीच एक पारंपरिक हा पदार्थ आहे फणोली. तर हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर फणसाचं गर जास्त असेल तर जास्त गर वापरला तरीसुद्धा काही हरकत नाही आहे. पीठ आपल्याला एकदम मऊसूत तयार करून घ्यायचं आहे, खूप घट्ट पीठ ठेवायचं नाही आहे. तर इथे हे पीठ माझं तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत काजू आणि पिस्त्याचे काप. हे ऐच्छिक आहे, मात्र कोकणामध्ये काजू भरपूर असतात तेव्हा अशा पद्धतीने हे काजू वापरले जातात. यानंतर हे सर्व व्यवस्थित आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. लागेल तसं इथे नारळाच्या दुधाचा वापर करून घ्यायचा आहे. संपूर्ण रेसिपी करता इथे अर्धा कप दूध आपल्याला लागलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून झालेलं आहे. असा मऊसूत गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. यानंतर ह्याच्यातला काही पोर्शन आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ह्याचे आपल्याला थालीपीठ कसं थापतात तशा पद्धतीने हे थापून घ्यायचं आहे. त्याला चांगलं मळून घ्यायचं. आवश्यकता वाटलीच तर नारळाच्या दुधाचा हात लावायचा आहे ह्याला. बाकीचं पीठ आपण ठेवून देऊया. आता इथे माझ्याकडे केळीचं पान नाही आहे, नाहीतर हे केळीच्या पानावर थापतात. पारंपरिक पद्धतीमध्ये केळीचं पानच वापरतात. आता कोकणामध्ये केळीचं पान भरपूर असतं. आपण शहरामध्ये राहिल्यानंतर तिथे केळीचं पान पटकन उपलब्ध होत नाही, त्यामुळे मी इथे आता थालीपीठ कसं थापतात तसंच कॉटनचा कपडा घेतलेला आहे. तो चांगला स्वच्छ करून घेतला, त्याच्यानंतर भिजवून घेतलेला आहे आणि त्याच्यावर मी हे थापून घेते आहे. असं नारळाच्या दुधाचाच हात मी इथे लावलेला आहे, पाण्याचा मी बिलकुल हात लावलेला नाही आहे. हे जाडसर असं थापून घ्यायचं आणि यानंतर ह्याला दोन्ही साईडने मस्त असं सोनेरी रंग येईपर्यंत शेकून घ्यायचा आहे. आता हाच पदार्थ तुम्ही केळीच्या पानामध्ये सुद्धा शिजवू शकता. केळीच्या पानातलं फणोलं जे आहे ते अतिशय सॉफ्ट बनतं. आपण आता केळीचं पान नाही आहे त्यामुळे इथे तव्यामध्येच हे आपण तयार करतो आहे. म्हणजे केळीचं पान नसेल तरीसुद्धा तुम्ही हे तयार करून घेऊ शकता. वरून मस्त असं तूप घालायचं आणि मस्त असं दोन्ही साईडने आपल्याला शेकून घ्यायचं आहे. अगदी सोप्पा घरगुती साहित्यात तयार होणारा हा पदार्थ आहे. मुलांना टिफिनसाठी देऊ शकता, नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता किंवा संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी हे तुम्ही तयार करून घेऊ शकता. मस्त असा पदार्थ आहे, सोप्पा आहे, बनवायला अतिशय सुटसुटीत आहे. ह्याला आपण उलट करून घेऊया आणि दोन्ही साईडने मस्त असं शेकून घेऊया. इथे बघा, मी दोन्ही साईडने मस्त असं शेकून घेतलेलं आहे आणि ह्याला गरम गरमच मस्त असं तुम्ही सर्व करू शकता.
आता खायचं कशाबरोबर हा प्रश्न येतो, तेव्हा खायचं तुम्ही नारळाच्या दुधासोबतही खाऊ शकता किंवा मग तुम्ही आपलं जे चहाचं दूध असतं त्या दुधासोबतही खाऊ शकता. नुसतंही खूप छान लागतं. टी टाईम स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता. अशा पद्धतीचं हे फनोला आपण आज तयार केलेलं आहे. आता ह्याला आपण काढून घेऊया. मस्त असं हे फनोलं तयार झालेलं आहे. दिसायलाही खूप सुंदर दिसतं आहे. असे काही फनोले मी तयार करून घेतलेले आहे. आता तुम्हाला मी जवळून दाखवते बघा. हे फनोलं मस्त असं तयार होतात. पारंपरिक रेसिपी आहे. सध्या आपण अशा रेसिपीज तयार करत नाहीत, तेव्हा त्यांना एक उजाळा देऊ आणि तुम्हीसुद्धा हे असे फनोले तयार करून घ्या. सध्या फणसाचा सीझन पण आहे. चांगले फणस बाजारात विकतही मिळतात. आता हे बघा मस्त असं सॉफ्ट हे फनोलं तयार होतं. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? पारंपरिक रेसिपी आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.